आपल्याला नक्की समजून घ्यायच्या असतात. याच्यामधल्या लायकिंग आणि कॅपॅबिलिटी या तर वैयक्तिक आहेत, पण प्रगती याच्यामध्ये होऊ शकते का? ऑपॉर्च्युनिटी काय आहे? आणि त्या ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने इथे जे काही प्रेझेंट केलं जातं आहे, ज्या कोर्सचा आपण विचार करतो आहे, तर तिथून काही अपॉर्च्युनिटीज मला नक्की मिळणार आहेत का? हा खरं तर आपल्याला पडलेला प्रश्न, ज्याचं उत्तर आता आपण इथे शोधणार आहोत. मी आत्ता ज्या वेळेला यांना प्रश्न विचारणार आहे आणि त्या माध्यमातनं तुमच्यापर्यंत माहिती पोचवणार आहे, तर माझा रोल हा तुमचा आहे. त्यामुळे आय एम रिप्रेझेंटिंग ऑल ऑफ यू, अँड ऑन बिहाफ ऑफ यू आय एम आस्किंग दीज क्वेश्चन्स टू यू जस्ट टू अंडरस्टँड फ्रॉम देम. वी आर रिअली व्हेरी fortunate to have the people. There is a good gathering of academia, industry, and then you must have heard the address by Batu registrar. So it's like the three things have come together: the state university, the institutes like IIT and IIT, and the industry. आता जास्त वेळ नाही घालवत, फार बडबड करायला लागलो मी सुरुवातीलाच. तर आता पुढे जाऊया. मी मनोज देशमुख यांच्याकडनं सुरुवात करतो. आय नो हिम फॉर मेनी इयर्स. व्हॉट इज AI अँड ML? आता काय करूया आपण, AI आणि ML हे नेमकं काय आहे हे एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया, म्हणजे काय नाही आहे हे सुद्धा कळेल आपल्याला. व्हॉट इज AI अँड ML अँड हाऊ इट इज डिफरंट ऑर रिलेटेड टू IT? कारण कॉम्प्युटर आणि IT आपल्याला माहिती आहे, म्हणजे AI आणि ML नवीन काहीतरी सुधारले, मस्ट बी रिलेटेड टू कम्प्युटर अँड IT का आणखी अगदीच काहीतरी वेगळं आहे? लेट अस अंडरस्टँड इट फ्रॉम मनोजजी. मनोजजी प्लीज. तसा खूप सोपा आणि तसा खूप अवघड प्रश्न आहे. तर बऱ्याचशा लोकांना AI आत्ता वाटतं की काहीतरी नवीन आहे. मी 95 साली इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि 99 साली पासआउट झालो. तर माझा इलेक्टिव्ह AI होता. म्हणजे 99 किंवा 97 साली इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय होता, बरोबर आहे. विषय काय झाला आहे की ज्या गतीनं किंवा ज्या पद्धतीनं AI इव्हॉल्व होत होतं, त्यातला माइलस्टोन जो आहे, चेंजिंग माइलस्टोन, तो साधारण 21-22च्या काळात आला. आता कम्प्युटर प्रोग्रामिंग काय आहे? टिपिकली आत्तापर्यंत आपण संगणकाला कळतील अशा भाषेत त्याला सूचना देऊन एखादं काम करून घ्यायचो. म्हणजे काय, मला चहा करायचा तर आधी काय, पातेलं घे, त्यात 1 कप पाणी टाक, 1 कप दूध टाक, साखर टाक, पत्ती टाक, उकळू दे आणि गाळून घे. ही चहाची रेसिपी खूप प्रिडिक्टिव्ह आहे. मग आता कम्प्युटरला हे जेनरिक करायचं आहे, तर मग 1 लोकाचा चहा करायचा का 2 लोकाचा चहा करायचा, तर त्याला आपण त्या प्रोसिजरला, त्या पद्धतीला आपण पॅरामीटर द्यायचो की 2 लोकाचा चहा, 4 लोकाचा चहा, 6 लोकाचा चहा. हे खूप प्रिडिक्टिव्ह आहे, किंवा इंग्रजीत ह्याला डिटर्मिनिस्टिक म्हणतो. इथपर्यंत सगळं छान होतं. आता मग मनोजनी चहाची रेसिपीचा प्रोग्राम केला आणि सरांना आता भाकरीचा प्रोग्राम करायचा आहे, तर त्यांना पुन्हा कोड लिहावा लागत होता, बरोबर आहे की नाही. AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे आपल्याला मशीनला अशी क्षमता दिली आहे की जी गोष्ट प्रिडिक्टिव्ह नाही आहे, डिटर्मिनिस्टिक नाही आहे, पण जी सिमिलर आहे, ज्याच्यात मला प्रिडिक्ट करता येईल, बरोबर आहे. किंवा चहा करताना मला पत्ती वापरावी लागते, तर कॉफी करताना मला कॉफी वापरावी लागेल. त्यामुळे मी जर चहाचा प्रोग्राम केलेला असेल तर कॉफीचा प्रोग्राम करण्याची गरज नाही आहे. यासाठी जी रचना प्रणाली तयार झाली त्याला लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतात. ही मॉडेल्स काय करतात, ते प्रिडिक्ट करू शकतात, बरोबर ना. जसं भविष्यवाला सांगतो तसं ते प्रिडिक्ट करू शकतात. त्याला आपण जनरेटिव्ह AI म्हणतो. आता सुपर इंटेलिजन्स काय, नॅनो इंटेलिजन्स काय, त्यात जात नाही आहे. पण AI आणि ML हा बेसिक कम्प्युटर इंजिनिअरिंगचाच पार्ट होता. ज्या गतीनं, ज्या प्रगतीनं तो बदल आत्ता झाला आहे, त्यामुळं आपल्याला त्याचे इम्प्लिकेशन्स अशा दिसत आहेत. पण फंडामेंटली बदल काय झालेला आहे, जे मी प्रिडिक्टिव्ह करत होतो, डिटर्मिनिस्टिक करत होतो, ते प्रचंड मशीनला मी शिकवू शकतो. मग होतं काय की मला सिग्नल ओळखायचं आहे की बाबा लाल लागलं की थांबायचं, पिवळं लागलं की वाट पाहायचं, हिरवं लागलं की जायचं. एखाद्या लहान मुलाला हे शिकवायचं जर असेल तर 2दा दिवे लावून दाखवा, त्याला कळतं, 3दा कळतं त्याला. कम्प्युटरला हे शिकण्यासाठी काही 1000 वेळा हा प्रकार पाहावा लागतो. त्यामुळे मशीन लर्निंग हा जो प्रकार आहे त्यासाठी लागणारा डेटा हा इनॉर्मस लागतो. पण एकदा शिकलं की त्यालाही मुलासारखं कळतं.
त्यामुळे मशीन लर्निंग म्हणजे काय, संगणकाच्या प्रणालीला प्रिडिक्टिव्ह बनवण्यासाठी दिलेला रिअल वर्ल्डचा डेटा ज्यातून ते शिकतं. पण हे शिकण्यातून जे जनरेशनची कला त्याला आली आहे, त्यामुळं प्रोग्रामिंग कसं करायचं तेच ते शिकलं आहे. तुमच्या लक्षात आलं का बदल काय झाला आहे? आत्तापर्यंत प्रोग्रामिंग करायला माणसं लागत होते, पण या मॉडेलला शिकायचं कसं ते आपण शिकवायला गेलो. ते शिकवत असताना प्रोग्रामिंग कसं करायचं तेही शिकवलं आहे. त्यामुळं आता हे चक्र तुमच्या साधारण लक्षात आलं असेल. आपण तांत्रिक गोष्टीत जास्त नको जायला, कन्सेप्च्युअली एवढं जरी कळलं तरी पुरेसे आहे असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. मला असं वाटतं की अत्यंत सोप्या भाषेमध्ये ए आय आणि एम एल काय आहे हे आपल्याला समजलं. आता ए आय आणि एम एल जर असं आहे, आणि मगाशी विवेकजींनी त्यांच्या ॲड्रेसमध्ये सांगितलं की 30 वर्षापूर्वी कॉम्प्युटर रिव्हॉल्युशन आपल्याकडे आलं आणि आता हे ए आय रिव्हॉल्युशन आलेलं आहे. आत्ता स्थिती काय आहे याची नेमकी, म्हणजे जागतिक स्थिती काय आहे आणि भारतामध्ये स्थिती काय आहे, याच्यासाठी मी मंदार हलभावीजींना प्रश्न विचारतो की ए आय वी मे कन्सिडर इट ॲज डिस्ट्रप्टिव्ह इनोव्हेशन और रिव्हॉल्युशन. खरं तर इनोव्हेशन मे बी विदिन द रिव्हॉल्युशन ॲज वेल, त्यामुळे आपल्याला रिव्हॉल्युशन असाच शब्द खरं तर तिथे वापरायला लागेल. व्हॉट्स द स्टेट ऑफ ए आय एम एल रादर पेनिट्रेशन ग्लोबली अँड इन इंडिया? मी सर्वच जण मराठीत बोलतोय तर मला आवडेल सांगायला आहे. प्रश्न इथे इंग्रजीमध्ये टाईप केलेले आहेत मी, त्यामुळे मी त्याचं भाषांतर असं ऑन द फ्लाय करत नाही आहे, म्हणून इंग्रजीमध्ये विचारतो आहे. यू मस्ट अंडरस्टँड. थँक्यू. तर ॲज अ इंडस्ट्री बॅकग्राऊंड आता असं झालेलं आहे की साधारण जिओ कंपनीनी किंवा जे डिस्रप्शन केलं इन डेटा इन कम्युनिकेशन, तेच डिस्रप्शन आता टेक्नॉलॉजिकली आपण म्हणू किंवा जसं सरांनी सांगितलं की जे ए आय एम एलला अपेक्षित काय, तर अपेक्षित आहे डेटा. जोपर्यंत डेटा त्याच्यापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत ए आय एम एलला काहीच समजणारी नाही आणि त्याला प्रेडिक्टही करता येणार नाही. तर कम्युनिकेशन पीस जो आहे तो हा सगळ्यात मोठा हर्डल होता आधी. त्यामुळे सरांनी जसं सांगितलं की 97-99मध्ये त्यांच्या सिलेबसमध्ये होता, वेळेत जगात 1950मध्ये ए आयचा पहिला उपयोग करण्यात आला होता. पण त्याकाळी डेटा कलेक्ट कोण करणार हा मोठा मुद्दा होता. आणि जसं कम्युनिकेशनमध्ये जसं आपण म्हणतो की दर 10-15-20 वर्षानंतर टेक्नॉलॉजिकल शिफ्ट येतो एक, तसा कम्युनिकेशनचा शिफ्ट आल्यामुळे, डेटा स्वस्त झाल्यामुळे, डेटा अवेलेबल झाल्यामुळे ए आयला जो काही फीड देण्यासाठीचं काम जे होतं ती सोपी झाली. आणि त्या कारणानं हा जो बबल इतका दिवस हळूहळू वाढत होता तो अचानक पूर्णपणे फुगलेला आहे. त्याच्यामुळे ती जागा पूर्ण त्यांनी व्यापून टाकली आणि प्रत्येक क्षेत्रात इतक्या जोरदार पद्धतीनं काम चालू आहे. जसं सांगितलं की 22च्या शेवटी आजकाल सगळेच जण आपण ChatGPT वापरतो. तर ChatGPT पहिल्यांदा जेव्हा आलं तेव्हा असं झालं की 3-4 वर्षामध्ये जगात 88% पीपल आर युजिंग ए आय लाईक ChatGPT, जेमिनाय आलं. तर असे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स जे बनले त्याचा उपयोग 88% लोक आज जगातली करतात. इंडस्ट्री अडॉप्शन जो रेट आहे तो ग्लोबली आणि इंडियामध्ये ऑलमोस्ट 68%, 70%च्या वर गेलेलं आता ऑलमोस्ट. तर आता हे माणसांनीच बनवलेलं एक इंजिन आहे की ज्याला ते ब्रेक लावायला विसरलेले आहेत. आता ती गाडी कुठे जाऊन थांबणार आहे हे कोणाला अजून माहिती नाही आहे. का त्याला ब्रेक लावायचा आहे काय त्याला असेच पळू द्यायचं आहे हा येणाऱ्या दिवसात कळेल. पण आपल्याला जसं विवेक सरांनी सांगितले की तो एक उधळलेला घोडा आहे, त्याच्यावरती आपल्याला फक्त स्वार व्हायचं आहे. तो जेव्हा थांबेल तेव्हा थांबेल. पण आज ती गरज आहे की त्याच्यावर बसणे, त्याच्यावर पळणे आणि आपल्याला जे साध्य करायचं. जसं माणसांनी प्रत्येक जनरेशनमध्ये, जसं आधीचं जनरेशन होतं स्टीम इंजिनमध्ये सगळं चालायचं, नंतर इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे इंडस्ट्रियल इव्होल्युशन झाले, कम्युनिकेशन आल्यामुळे लोकांचे गती बदलली, कम्प्युटर्स आल्यामुळे त्यांचं काम सोपं झालं. तसंच ए आयमुळे लोकांचं जे थिंकिंग होतं, डिसिजन मेकिंग जे होतं ते आज तो करतो स्वतः. त्यामुळे डिसिजन मेकिंगला एक वेगळं वळण मिळालेलं आहे. आणि नक्कीच हीच ती वेळ आहे की जिथे आज आपण जर डिसिजन घेण्यासाठी विसरलो, मागे राहिलो, तर कदाचित कसं आपण म्हणतो ना, ए आय जॉब तुमचे घेणार नाही आहे, पण जो कोणी ए आय शिकणार नाही आहे त्याला असं वाटेल की अरे आपण मागे आहोत आत्ता.
जसं कॉम्प्युटर शिकणे हे गरजेचंच आहे, तसं जसं गव्हर्नमेंटला पण उशिरा समजलं की MSCIT हा कोर्स आता कंपल्सरी करावा लागेल, आज तशी गोष्ट नाही. प्रत्येकजण आपण आता ChatGPT वापरतो, गुगल मॅप्स वापरतो, तर आपण हे AI टूल्सच वापरतो ॲक्च्युली. तर ते AI टूल्स कसे बनवावे, कसे उपयोग करावा, हे आज करणं खूप गरजेचं आहे. आणि जसा प्रश्न होता की आता ग्लोबली काय परिस्थिती आहे, तर ही परिस्थिती आहे त्याची. आणि आपण जर आज मागे राहिलो, आपण भारतामध्ये जास्त करून यंग पॉप्युलेशन आहे आणि जे टेक सॅव्ही असं म्हणू शकतो, की ज्यांच्या हातात जन्माला आल्यापासून आत्ताची जेनझी बॅच आहे, त्यांना सगळ्यांना मोबाईल दिलेले आहेत. जसं आपल्याकडे वेगवेगळे खेळणे होते, तसं यांच्याकडे मोबाईल ॲज अ खेळणं आहे ते. तर ते ऑलरेडी शिकत आहेत, पण त्यांना योग्य वापर कुठे करायचा आहे आणि त्याच्यासाठी AI त्यांची मदत कशी करणार आहे हे येत्या काळात स्पष्ट होईल आणि त्याची खूप गरज आहे ही. आणि हा मला असं वाटतं फक्त एक ॲड करतो ह्याला तुमच्या प्रश्नाला नुसार, हे जे आज चाललं आहे हे खरोखरच एक वेगळ्या लेवलचं आहे. कारण आज जर आपण ते केलं नाही ह्या माध्यमातून, तर आपली गाडी सुटेल कदाचित, आपण ते नाही करू शकतो. ग्रेट, थँक्यू सो मच. सो आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं आहे की AI ML रादर आपण AI म्हणू सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने, की प्रत्येक ठिकाणी AIला आपण भेटणारच आहोत. जसं आपण कॉम्प्युटर्सना जवळ केलं, त्याच्यानंतर स्मार्टफोन्स प्रत्येकाच्या खिशामध्ये आले आणि आता स्मार्टफोन वापरता येत नाही तर मग जगणार कसं, अशी जशी परिस्थिती आहे तशाच पद्धतीने AIसुद्धा आता घुसलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आता याच्यामध्ये करिअरबद्दल आपण बोलतो आहोत. आता पुढचा प्रश्न मी पुन्हा एकदा मनोजजींच्याकडेच येणार आहे. प्रश्न असा आहे की हे AI पेनिट्रेशन झालं आहे आणि आता याच्यामध्ये करिअर करायचं आहे, पण आता तुम्हाला काय शॉर्टकमिंग्स किंवा चॅलेंजेस असे इंडियन टेक्निकल एज्युकेशनमध्ये काय दिसतात, म्हणजे फ्रॉम द इंडस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू? म्हणजे इंडस्ट्री ही नेहमी अकॅडमियाकडे अशी बघत असते की हे लोक आम्हाला कसं काय देणार आणि काय डिझाईन करतायत, काय काय तयार करतायत. तर तुम्हाला काय शॉर्टकमिंग्स किंवा असे चॅलेंजेस वाटतात विथ रेलेव्हन्स टू इंडस्ट्री? आणि हा आत्ता आपण कोर्सबद्दल जे काही बोलतो आहोत, तर काय वाटतं आहे तुम्हाला की हाऊ दीज चॅलेंजेस कॅन बी मेड देन थ्रू दिस कोर्स? अतिशय पुन्हा एकदा चांगला प्रश्न आहे. साधारणपणे मी ज्यावेळेस इन्फोसिसला लागलो 2000 साली, त्यावेळेस इन्फोसिसची परीक्षा क्रॅक करणं एवढीच माझी जिम्मेदारी होती. पुढचे 3 महिने मी त्याला दत्तक घेऊन मला ते शिकवणार होते. बरोबर आहे. म्हणजे साधारण मोठ्या कंपन्यांना हे सहज शक्य होतं की तुम्ही एक डिग्री, नाममात्र डिग्री घेऊन या, आम्हाला माणसांची गरज आहे, वी नीड वॉर्म बॉडीज. वॉर्म म्हणजे गरम आहे शरीर, म्हणजे जिवंत आहे माणूस. कारण उत्पन्नाचा सगळा जो या खेळ होता तो गुणाकार होता की किती लोक, किती प्रोजेक्ट, किती आवर, किती डॉलर रेट. बरोबर की नाही? त्यामुळे कॉलेजमधून साधारण काही निकषावरती निवडलेल्या विद्यार्थ्यांना संगणक नाही आलं तरी त्याला शिकवण्याची क्षमता या सगळ्या कंपन्यांकडे होत्या. याच्यासाठी वेळ पण दिला होता. माझ्या वेळेस मी 3.5 महिने शिकलो मँगलोरला. आता जो चेंज ऑफ पेस म्हणजे ॲक्सलरेशन, गतीतील झालेल्या बदलाचा वेग इतका जास्त आहे की इंडस्ट्रीला रेडी टू डिप्लॉय लोक पाहिजेत. ॲकॅडमीची अडचण अशी आहे, म्हणजे शैक्षणिक संस्थांना हा बदल तितका लक्षात येतो आहे का, आला तरी तो त्यांना ॲडॅप्ट करणं सोयीचं आहे का? कारण बऱ्याच ठिकाणी लाल फितीचा कार्यक्रम असतो, म्हणजे पत्त्याचं घर आहे आणि त्यात तुम्ही खालचाच पत्ता काढायला सांगितलं, ते घाबरतात. मी 2-3 संस्थांच्या बोर्ड ऑफ स्टडीजवरती आहे. प्रामाणिकपणे मी त्यांना सांगितलं हे बदलायचे, ते म्हणले नाही सर ते जमत नसतं, 25% वर्षी सिलेबस बदलता येत नाही. पण घरात 1 कपच पाणी वापरावं असा आपला नियम आहे. अरे पण घराला आग लागली आहे ना, मग नियम बदलायला लागेल. तर साधारण AIचं डिस्ट्रप्शन ज्या गतीनं येतं आहे त्यावेळेला शैक्षणिक संस्थांना करावा लागणारा बदल हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा, मोठ्या स्वरूपाचा असणार आहे. पण ह्यासाठी अकॅडमीचा रेडीनेस नाही आहे. त्यामुळे गडबड काय होणार आहे, तुम्ही पासआउट झाल, इंडस्ट्रीची अपेक्षा वेगळीच आहे आणि इंडस्ट्रीकडे तेवढा वेळ नाही आहे जेवढा ते आधी देऊ शकत होते. मग मला दुसरा ऑप्शन काय? मला दुसरा ऑप्शन आहे की मी फ्रेशरची तुलना एखाद्या एजंटशी किंवा जेन AIच्या टूलशी करतो आणि म्हणतो फ्रेशरला घेऊन 25,000 द्यायच्याऐवजी याला लावा कामाला, ह्याला ताप येत नाही, याची आजी मरत नाही, ह्याला रागही येत नाही, ह्या इन्क्रिमेंट आहे तुलनात्मक मागत नाही. त्यांचे रेट वाढणार आहेत इव्हेंच्युअली. पण या catch-22 सिच्युएशन
मधून जर बाहेर यायचं असेल तर इंडस्ट्रीमध्ये बरीचशी लोक अशी असणार आहेत जे म्हणणार आहे झाल्यावर बघू, जे ए आय ॲडॉप्ट करणार नाहीत. त्या तुलनेत जे विद्यार्थी ए आय ॲडॉप्ट करून इंडस्ट्री रेडी असतील त्यांना इंडस्ट्री लगेच ॲडॉप्ट करेल, भलेही ते फ्रेशर असतील तर. म्हणजे मुद्दा काय सांगितला मी तुम्हाला, 5, 10, 4 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती की इन्स्टिट्यूट्स, ऑर्गनायझेशन्स कुड अफोर्ड टू हायर अ पर्सन हू इज नॉट सो रेडी फॉर प्रोडक्शन डिप्लॉयमेंट. आत्ता त्यांना लगेच कामाला येणारा माणूस पाहिजे. हा बदल ज्यांना करता येईल ते सर्वाईव्ह होतील. यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगितली, बाईट घेताना मग सांगितलं की सॉफ्टवेअर निर्मितीची जी प्रक्रिया होती तीच फंडामेंटली बदलली आहे. सॉफ्टवेअर निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ज्याला SDLC सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणतात, याच्यामध्ये अनेक वेगवेगळे रोल आणि त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. रिक्वायरमेंट घेणारा एक, आर्किटेक्चर करणारा, डिझाईन करणारा, कोड करणारा, टेस्ट करणारा, डिप्लॉय करणारा आणि मेंटेनन्स करणारा. या सगळ्या लाईफस्टाईलच्या स्टेजेसमध्ये AI उत्तम प्रकारे काम करू शकतं. त्यामुळं आता तुम्हाला इंजिनियर, फुल स्टॅक इंजिनियर व्हायच्याऐवजी ऑर्केस्ट्रेटर व्हायची गरज आहे. आणि हा झालेला बदल हा इतका फास्ट आहे. माझं 26-27 वर्षाचं IT एज आहे. मला खूप भारी वाटायचं की मला किती कोडिंग करता येतं, पण आत्ता माझ्यापेक्षा कमीत कमी 3-5 एजंट चांगलं काम करतात आणि 20 फास्ट काम करतात. हा बदल जर लवकर विद्यार्थ्यांना करता नाही आला तर ते जे शिकलेत आणि तिथं जे चालू आहे ह्यात जमीन आसमानचा फरक राहणार आहे. धन्यवाद. म्हणजे एकंदरीत काय चॅलेंज आहे हा तर आपल्या लक्षात आलेला आहे. आणि एकंदरीत असं लक्षात येते की अकॅडेमियाने या चॅलेंजला रिस्पॉन्स देणे याच्यामध्ये कुठेतरी इंडस्ट्रीने सुद्धा त्याला सपोर्ट करणं हे गरजेचं आहे. सो दॅट्स वाय माय नेक्स्ट क्वेश्चन नाव गोज टू अकॅडेमिया. आपल्याकडे म्हणजे ज्या संस्थांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मुलं धडपडतात तर IIT, BHU आणि IIIT याचे आपल्याकडे एक्सपर्ट्स आहेत. तर मी आता आय विल गो टू शुक्ला जी. शुक्ला सर, अब इन्होंने तो बताया कि काफ़ी चैलेंजेस हैं, तो इंडस्ट्री ने तो कुछ करना चाहिए. तो व्हाट्स योर एक्सपेक्टेशन कि इंडस्ट्री ने क्या करना चाहिए? व्हाट आर द एक्सपेक्टेशंस फ्रॉम द इंडस्ट्री? First of all, I would like to thank everybody who have come here to join this good career counseling session. Thank you to all. Thank you to Dr. Sanji, Dr. Sanjay Gandhi, my friend. So, first of all, I will give some genesis of why AI has come now. When I was doing my Bachelor of Technology in 1990, I completed. During that period, my professor gave me a project on AI. He told me that you do the project on artificial intelligence, and rarely we were doing the programming that time, because just 3-4 years back computer has come in India. Very few. So it was very difficult to find computer for normal day working. For students also, we are given some slots to work on computer. And I said, it requires computer to do artificial intelligence. He said, no, it is not required. It requires mindset, your mind. And I found that you can do that artificial intelligence project to do it. So I said, okay, let me learn, let me try. So I read for 2-3 days the same subject, and I found that doing the project in artificial intelligence will hamper my other subjects. Artificial intelligence is not a simple thing. Just I want to tell you, it's not simple. Those who say that they can give courses, they can give degree on AI, ML, and I don't think that they will prepare the student. A student will prepare as per the requirement, as per the standard of the artificial intelligence requirement. That time, US was working for the artificial intelligence. The project, the professor came from Purdue University after doing PhD, and he told about the artificial intelligence. How far
we have to go now. See, in 1990, US were running the artificial intelligence projects, and we are starting in 2025, 26, even 2024. This is not our vision, just we are following. The industry, what he has said, what we expect from the industry, we expect many things from industry. For AI, particularly, in IIT Delhi, there is a IBM lab. It was made in 1998. IBM started a center where all the projects related to this computers and computer science and even from other multidisciplinary were being done in the coordination with the collaboration and coordination with the IBM lab. So IITs always want that those who are working in this area, they are welcome. They should contribute to IITs. They should come to there. We give the space, and they share their, the facilities. We have minds. So in industry, what we see normally, that they see their benefits in short term. They do not work for the country for long term in academic institutions. We want the plan from the industry to how much they will train the students in which institution, and come with a clear mindset that okay, it's our responsibility to grow the students, technologists for our country. This program, especially for this program, I found it is very, very rare and very useful. What I have heard, that industry is participating. In IIT also we urge industry to come, but in this program, industry is participating. That is the best thing of this program. You are getting exposure in the industry. In IIT, you will come for National Academic Immersion Program. I tell you, we have very good labs. We have Coforge labs, AI labs, very talented teachers. They can, you have a good culture, good skill development you will get in short-term course teaching, In NIIP, it's a short-term course. You will come for out of the classroom to learn the employable, to make you employable, to give you skill, to give you culture. In BHU, in Kasi, you will have a very good culture also, I will learn. So NIIP program is mixed up all these things. And when industry comes in with joint hand, this will be a very good thing. And since already it is given that industry are participating, those industries we have which has very good track record for training the students and giving the knowledge sharing, not for profit, for the social cause, for the society and for the young minds generation. They should participate, and we are very late, but let's go ahead and to start a good era for our students, because I am not very happy what our students are facing today. I am really very sorry. I want that this kind of program should run, and you should participate. The industry should. I ask, sir, he is from Jio. Reliance should establish a center for AI in Pune, because you have lot of things in Pune. All BTech students, those who don't get job outside or don't get for higher studies, they all come Pune or Bangalore. So why not Reliance should do a course, with this kind of course, they should join and give the laboratory facilities, Coforge lab, AI labs, all this, that is the real social service and country service. This is my opinion. Great. Thank you so very much. Thanks for elaborative answer on this, the expectations from the industry by the academia.
मी आता पुन्हा इंडस्ट्रीकडे जातो आहे आणि एक प्रश्न जो कदाचित तुमच्या मनामध्ये सुद्धा असेल पालक म्हणून, की आता इंजिनिअरिंग पण आहे 12वी नंतर एक आहे ऑप्शन, आणि आता इथे BSc AI/ML असा एक 4 वर्षांचा कोर्स आहे. 4 वर्षांची इंजिनिअरिंग डिग्री, 4 वर्षांचा BSc AI/ML. मला असं जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हा दोघांकडनं मला जाणून घ्यायचं आहे की व्हेन यू लुक ॲट द कॅन्डिडेट्स से धिस काइंड ऑफ BSc AI/ML अँड यू लुक ॲट इंजिनिअरिंग ॲज वेल, तुमच्या एक्सपेक्टेशन्स कशा असतील? काय तुम्ही नेमकं बघाल? या दोघांमध्ये फरक कसा कराल? किंवा फॉर द एम्प्लॉयमेंट पर्पज तुम्ही ज्या वेळेला हे घेणार लोकांना, त्यावेळेला एक BSc AI/ML आहे, आता हा जो कोर्स आहे हा थोडासा बाजूला ठेवा, पण एक तुमचा BSc AI/ML आहे, कुठेतरी कोणीतरी करतं आहे, आणि BTech पण आहे. मग आता याच्यामध्ये BTechमध्ये तुमचा BTech कॉम्प्युटर असेल, IT असेल, किंवा BTech अगदी दुसऱ्या कुठल्या तरी ब्रँचमधला सुद्धा असेल. How do you compare these two candidates, these two types of candidates, or rather I shouldn't say two, 3 candidates, right? जनरली ॲज पर माय अंडरस्टँडिंग की BSc जे प्रोग्राम्स आहेत हे व्हर्टिकली डीप डाऊन करण्यासाठी असतात, वेरॅज इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी स्पेस जो आहे तो हॉरिझॉन्टली असतो. सो आपण इंजिनिअरिंगमध्ये किंवा BTech ह्याच्यामध्ये असं एकतर कॉम्बिनेशन शिकतो, आणि जवळपास मला जेवढं माहिती आहे की आपण 16 सब्जेक्ट्स इन 1 इयर असे 64 विद्या आपण शिकतो 4 वर्षात. वा वा, तर 64 विद्या आपण भारतामध्ये म्हणत असतो नेहमी या तर आताच्या काळात. 6 सब्जेक्ट, 2 प्रॅक्टिकल्स असे धरून सगळे. सो इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी स्पेस जो आहे तो इतका हॉरिझॉन्टली विभागलेला आहे की आपल्याला माहिती नाही तो कुठे जाणार आहे, कुठे फिट होणार आहे, त्यामुळे तो सगळं शिकतो. पण टिपिकली BSc हे पर्टिक्युलरली व्हर्टिकली खाली व्हर्टिकली जाणे, डीप डाईव्ह जाणे, आणि त्याच्यामधलं काहीतरी संशोधन करणे किंवा त्याच्यामध्ये कोणी काम करत असेल तर त्याच्यावर फोकस्ड करणे. सो BSc हा टिपिकली ॲज पर माय अंडरस्टँडिंग फोकस्ड एखादं गोष्ट करण्यासाठीचाच आहे. म्हणजे त्याला एक गोष्ट येते तीच जमते किंवा तीच येते. तर BSc ह्याच्यामध्ये निवड करताना जसं BSc इन फिजिक्स म्हणत होतो आपण, किंवा BSc इन केमिस्ट्री किंवा BSc इन मॅथमॅटिक्स, सो पर्टिक्युलर सब्जेक्ट गेटिंग डीप डाऊन टिल द बॉटम ऑफ इट, त्याच्यासाठी स्पेशलायझेशन. बरोबर. तर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये बघतो किंवा आज आपण बघतो तर त्याला आपण त्याच्याकडे स्किलसेट काय आहे, म्हणजे कोडिंग करणे ही एक गोष्ट झाली, पण स्किलसेट काय आहे, त्याच्याकडे लर्निंग ॲबिलिटी आहे का? कारण असं नाही की मी फक्त एक डिग्री घेऊन आलो आता मी पुढं काय करणार नाही. तर हे आज इंडस्ट्रीला एक्सपेक्टेड नाही आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की हे इतकं इव्हॉल्व्ह होतं की मला रेडी पाहिजे आहे सगळं आज. तर नवीन काय आलं तर त्यांना शिकण्यासाठी तो माइंडसेट हवा आहे. बेसिकली शिकवण्यासाठी एक वेळ कंपनीज तयार होतील, पण ते शिकण्याचा माइंडसेट, त्याच्यानंतर कम्युनिकेशन बेसिक जसे आपण म्हणतो सॉफ्ट स्किल्स जे आहेत आणि हार्ड स्किल्स, तर ते आम्ही टिपिकली बघतो की ह्याच्याकडे प्रेझेंटेशन स्किल आहे का, कम्युनिकेशन स्किल आहे का, त्याच्यानंतर टीम वर्क करता येतं का, टीममध्ये काम करण्याची ह्याला आवड आहे का. सो दोज काइंड ऑफ एलिमेंट्स ऑल्सो चेक. आणि इकडे हाऊ ही इज गोइंग टू बिल्ड हिज स्किल सेट्स अमंग इट, सो दॅट वी कॅन युटिलाइज दॅट स्किल सेट, बिल्ड समथिंग, सम प्रोडक्ट्स आणि गेट इन टू द मार्केट. सो तो एक अप्रोच असतो. आधी असं असायचं की फक्त मी लर्न केलं आहे, ग्रॅज्युएशन झालं आणि मी नोकरी शोधतो आहे. ह्याच्याऐवजी मी लर्न केलं आहे, स्किल्स अप्लाय केलं आहे, बिल्ड केलं आहे, त्याच्यामधून एक एंटरप्रेन्युअरशिप माइंडसेट माझ्याकडे आहे. सो दॅट आय कॅन अप्लाय इन टू द प्रोजेक्ट्स अँड गेट दॅट कम्प्लिटली डन. हे जेव्हा असेल तर त्याला एम्प्लॉयमेंट मिळेल. आज जॉब नाही, इट्स एम्प्लॉयमेंट, सो दॅट यू आर ग्रोईंग अलॉंग विथ द कंपनी. सो त्या माइंडसेटनी विचार करतात की हां चला 5 वर्ष 10 वर्ष ग्रोथमध्ये आपण येऊ. दॅट इज माय करेक्ट सबमिशन. थँक्यू मंदारजी. मनोजजी, समजा आईने तुम्हाला सांगितलं बाजारातून भाजी घेऊन ये, आणि तुम्ही 2 पिशव्या घेऊन आलात. एक पिशवी साधारण फार काही छान नाही दिसायला, आणि दुसरी खूपच छान पिशवी आहे. एकात भाजी आहे जी छान नाही आहे ती, आणि दुसऱ्या पिशवीत काहीतरी फुलं आहेत. आई भाजीवाली पिशवी घेईल का छान फुलाची पिशवी घेईल? भाजीची गरज आहे, भाजीची घेईल की नाही? त्यामुळे युअर क्वालिफिकेशन इज अ कंटेनर, इट इज नॉट द कंटेंट. बरं का, इंजिनिअरिंगमध्ये असे अनेक विषय आहेत आत्ता तरी
ज्याचा फार रिलेव्हन्स नाही आहे. अनफॉर्च्युनेटली शिकलेलं कुठलंच वाया जात नाही हे मला मान्य आहे, पण रिलेटेड शिकलेलं पाहिजे, बरोबर आहे. त्यामुळे मी ज्यावेळेस हा सिलॅबसचा विचार करतो तर इंडस्ट्रीला लागणाऱ्या गोष्टीसाठी एक जर्नी असते. म्हणजे साधारण गणिती काहीतरी बुद्धिमत्ता मला पाहिजे, मग मला प्रोग्रामिंग फंडामेंटल पाहिजेत, मग पायथन ही चांगली लँग्वेज आहे, मग मला डिझाईन पॅटर्न पाहिजेत, मग मला जेन कळलं पाहिजे वगैरे वगैरे. ही जर्नी बऱ्याचशा इंजिनिअरिंगच्या कोर्सेसमध्ये अनफॉर्च्युनेटली मिसिंग आहे. ती अशी डिस्क्रिट आहे, विभागलेली आहे. मी कुठल्याच विषयाला कमी लेखत नाही आहे, मी पुन्हा त्याच विषयाला जातो आहे. तुमची डिग्री काय यापेक्षा तुमचे स्किल्स काय आहेत, ते रिलेव्हंट आहेत का, आणि त्यात एक जर्नी आहे का, जेणेकरून तुम्हाला इंडस्ट्रीतले स्किल शिकायला पुन्हा मदत होणार आहे. त्यामुळं पिशवीवरती फोकस करण्यापेक्षा पिशवीत काय याच्यावरती फोकस करावा. मी तुम्हाला अगदी प्रामाणिक उदाहरण देतो. माझ्याकडे 2 मुलं आहेत आत्ता, जी मी BSc म्हणून किंवा BCS झालेली घेतली होती, आणि बाकी मुलं BE झालेली आहेत. आय बेट यू 3x परफॉर्मन्स आहे माझा BSc झालेल्या पोरांचा. वा. का माहिती आहे का? कारण त्याला भीती होती की यार मला ह्यांच्याशी कम्पीट करायचं आहे. तो खूप शिकलाच नाही, पण जे प्रोग्रामिंग फंडामेंटल शिकला ते इतके पक्के शिकला, त्यामुळे त्यांनी पटकीने ॲडॉप्ट केलं. सो मी पुन्हा कम्पॅरिझनमध्ये जात नाही, मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगतो आहे. 12वी नंतर तुम्ही कुठलीही शिक्षणाची दिशा निवडत असताना आपण वेळेचा अपव्यय करतोय का हा विचार करा. जे शिकतोय ते रिलेव्हंट आहे का, रिलेव्हंट कोणाच्या दृष्टीने, इंडस्ट्रीच्या दृष्टीने, बरोबर आहे की नाही. आईने आपल्याला काय सांगितलं आहे त्याच्याशी रिलेव्हंट पाहिजे, नाही तर गडबड होणार आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. थँक्यू सो मच. पण प्लीज 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 गो अहेड. Because he has said about the courses, AI is not, I mean, it's easy to learn. What I am telling you from my views. We have BTech in physics, BTech in mathematics courses. We have now it has come in mathematical sciences. They all do the projects in BTech. I have projects in AI. So they get a small glimpse of the AI. Still, IITs have not started BTech in AI/ML directly. And this program is going to give BSc AI/ML. Whole 4 years you will learn about it. So you will be expert. You can beat anyone. This is my suggestion, that this is the right time where you can do this 4 years course on AI, which is required to be expert in this area. So industry will be also benefited, and you will also get also both way there is win-win situation. That's my suggestion. ग्रेट. Thank you. थँक्यू. सो इट्स लाईक हा मुलगा आता आपण घेतलेला आहे आणि याला ट्रेनिंग दिल्यानंतर हा काम करू शकेल, याच्याऐवजी आता इंडस्ट्री असं बघतीये की हा पहिल्या दिवशी काम करू शकणार आहे का. आणि हे जर व्हायचं असेल तर दॅट गाय मस्ट बी स्पेशलाइज्ड इन दॅट व्हॉट इज रिक्वायर्ड इन द इंडस्ट्री. आणि तो स्पेशलायझेशन हा फोकस खरं तर BScचा आहे. आणि असंच आपण बघितलं की डेप्थ आणि म्हणजे विड्थ किती आहे आणि डेप्थ किती आहे याच्यामध्ये आपल्याला BScला डेप्थ दिसते. मी आता मंदारजी कार्यकर्ते यांच्याकडे घेतो आणि अत्यंत एक महत्त्वाचा विषय मला आता बोलायचा आहे, तो म्हणजे नॅशनल अकॅडमिक इमर्शन प्रोग्राम ऑफ NEP. हा जो आहे हा इथे राबवला जातो आहे. हाच प्रश्न मी पुन्हा म्हणजे शुक्ला जी भी बाद में इस बारे में कहेंगे. तो लेकिन what is your experience and what is the usefulness of this national academic immersion program? अभी इसमें भी वो है तो how will it benefit the students? मी थोडंसं इंग्लिश थोडंसं मराठी दोन्हीतनं बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण प्रोफेशनली बोलताना इंग्लिश इज मोर कम्फर्टेबल फॉर मी. तुम्हाला ऐकू येत आहे ना मागे सगळ्यांना बरोबर? बट आय ट्राय टू कीप अ बॅलन्स ऑफ बोथ. नाव आपण NEPच्या 6व्या वर्षात आहोत. ओके, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ज्याला खरं तर लोक कलोकियली न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतात. इट इज अ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि इट इज इन 6th इयर. सो या 6 वर्षात काय बदल घडला आहे. सो नाव नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे डॉक्युमेंट तसं बघितलं तर अगदी 68 पानाचं डॉक्युमेंट. इट्स अ 68 पेज डॉक्युमेंट. ओके, बट इट गिव्स व्हेरी इम्पॅक्टफुल नेचर ऑफ एज्युकेशन, आणि त्यातही इंडियनाइज म्हणजे भारतीय शैक्षणिक परंपरे आणि भारतीय
जे गुरुकुल पद्धती होतं त्याचा एक ब्लेंड करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. सो व्हॉट इज नॅशनल इमर्शन प्रोग्राम? सो इमर्शन बेसिकली व्हॉट इट टॉक्स अबाउट ब्लेंडिंग, काही दोन गोष्टींचं मिक्सचर, दॅट्स अ इमर्शन. आणि इमर्सिव्ह एक्सपिरियन्स, तुम्हाला एक वेगळा अनुभव त्यातनं मिळाला पाहिजे. सो व्हॉट इज इमर्शन प्रोग्राम? Immersion program is nothing but while you are doing education, you should get experience of a practice. So an immersion program fills or bridges a gap between theory and practice. तो theory आणि practice म्हणजे क्लासरूममध्ये जे घडतं आणि इंडस्ट्रीमध्ये जे ॲक्च्युली घडतं, त्या दोन्हीमध्ये जी गॅप आहे ते ब्रिज करण्याचा प्रयत्न दिस इमर्शन प्रोग्राम डज. ओके, हे त्याचं बेसिक मार्मिक उत्तर. अगदी. सो म्हणजे काय? सो इंडस्ट्री वर्क्स ऑन रिसेंट प्रॉब्लेम, म्हणजे जे प्रॉब्लेम समोर येतात, जे कमर्शियली वायबल असतात, ज्याच्यातनं प्रॉफिट होऊ शकतं. टिपिकल इंडस्ट्रीच्या भाषेत सांगायचं तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असते. ओके, मी 2 पैसे टाकले तर मला 4 पैसे मिळणार आहेत का? सॉरी, मी एक ॲड करतो बरं का. मंदारजी इज नॉट जस्ट रिप्रेझेंटिंग अकॅडमिया, ही इज रिप्रेझेंटिंग इंडस्ट्री एज वेल. सो दॅट्स वाय दीज थिंग्स कम फ्रॉम हिम. या, प्लीज गो हेड. सॉरी. So there is a return on investment. So industry works on a problem where there is a return on investment. जिथे 2 पैसे टाकले तर 4 पैसे मिळणार आहेत का? आता जेव्हा थेरॉटिकल, जसं सरांनी मगाशी हायलाईट केलं की बीटेक प्रोग्राम आर हॉरिझॉन्टल. यू लर्न लॉट मेनी थिंग्स इन बीटेक प्रोग्राम. म्हणजे मी गेले 20 वर्ष पुणे विद्यापीठात आय एम अ प्रोफेसर. सो बीटेक प्रोग्राम्स आर लॉट मोर हॉरिझॉन्टल, ते व्हर्टिकल नाही आहेत. ओके, सो एखाद्या पूर्वीच्या बीटेक प्रोग्राम म्हणजे जे ट्रेडिशनल बीटेक प्रोग्राम्स आहेत त्यातनं काय तुमची एक मानसिक घडण होते, बट इट एनेबल्स यू टू लर्न फॉर लाईफ लाँग. पण पूर्वीचं लाईफ लाँग लर्निंग जे होतं, सेल्फ लर्निंग, हे खूप वर्षाच्या काळानंतर यायचं. म्हणजे 5-10 वर्ष तीच टेक्नॉलॉजी, तेच एज्युकेशन घेऊन आपण जायचं. 10 वर्षांनी मे बी एखादा रेव्होल्युशनरी चेंज येणार. सो वी वुड बी एबल टू रीलर्न अगेन इट. पण आता कसं झालं आहे, मागच्या रादर LLM नंतर 2022-23 नंतर प्रोबॅबली यू हॅव टू अंडरगो सायकल ऑफ अनलर्न अँड रीलर्न व्हेरी रॅपिडली. खूप फास्ट जावं लागतं. प्रत्येक 1.5-2 वर्षाला तुम्हाला स्वतःला मागं काय शिकलं ते थोडक्यात विसरायला लागतं आणि नवीन परत शिकायला लागतं. ओके, दिस इमर्शन प्रोग्राम्स बेसिकली विल गिव्ह यू स्किल्स विच आर व्हेरी रिसेंट, विच आर व्हेरी रेलेवंट, आणि ज्याच्याने तुम्ही जॉब रेडी, रादर एम्प्लॉयमेंट रेडी राहाल. आय विल नॉट से जॉब रेडी, इट्स अन एम्प्लॉयमेंट रेडी. सो यू विल बी गोईंग ॲज अ ऑन प्रोडक्शन फ्रॉम डे वन इन द इंडस्ट्री. आता इमर्शन प्रोग्राम्स कुठं कुठं चालतात? जर इमर्शन प्रोग्राम जर NEPच्या भाषेत बघितले, सो इंडस्ट्री अँड अकॅडमिया शूड कम टुगेदर फॉर इमर्शन प्रोग्राम. दॅट इज वन पार्ट. दुसरा आहे रिसर्च ऑर्गनायझेशन्स अँड अकॅडमिया शूड कम फॉरवर्ड फॉर इमर्शन प्रोग्राम्स. एज्युकेशन सेक्टरमध्ये पण देर आर हायर टियर ऑफ एज्युकेशन सिस्टम्स ऑर इन्स्टिट्यूशन, जसं IIT आहे. ओके, सो IIT शूड हँड होल्ड स्टुडंट्स फ्रॉम Tier 2 इन्स्टिट्यूट्स, प्रायव्हेट संस्थांमधले, वेगवेगळ्या प्रोग्राममधले, स्टेट युनिव्हर्सिटीमधल्या मुलांचं हँड होल्डिंग द IIT ऑर अदर इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सनी केलं पाहिजे. लाईक अ इन्स्टिट्यूट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. जशी कंपन्यांची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो, तसं INIची सुद्धा एक इन्स्टिट्यूट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे टू हँड होल्ड दिस. सो त्या NEP प्रोग्राममधनं असे इमर्शन प्रोग्राम्स कॅन बी जनरेटेड वेअर स्टुडंट्स फ्रॉम अदर प्रोग्राम्स, अदर युनिव्हर्सिटीज कॅन कम ऑन कॅम्पस. 2 महिने 2.5 महिने दे कॅन स्टे ऑन कॅम्पस, वर्क इन द लॅबॉरेटरीज. साधारण इफ यू गो टू IIT सारख्या सिस्टीममध्ये देर कुड बी अराउंड 80-90 रिसर्च लॅबॉरेटरीज. इफ यू कम टू IITs being a single color institute. Single color म्हणजे काय? They are only related to IT. IITs are generic. They are having vast application right from, let's say, traditional courses to recent AI and machine learning courses. So they have vast broad spectrum. तर त्यांच्यात नंबर ऑफ लॅबॉरेटरीज जास्त असतात, 80-90 रिसर्च लॅबॉरेटरीज, वेर इन IIITs मे हॅव ऑड 10, 12, 15, नॉट मोर दॅन 25 लॅबॉरेटरीज. बट इमर्शन प्रोग्राममध्ये काय होतं की मुलं 2 महिने कॅम्पसवर येतात वेगवेगळ्या संस्थांमधली. दे वर्क इन अ स्पेशलाइज रिसर्च प्रॉब्लेम्स. ओके, त्याच्यातनं त्यांचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन स्किलिंग होतं, नॉट थिअरी. तिथं कुठलाही थिअरी क्लास होत नाही. ओके, इट इज प्युअरली लॅब ओरिएंटेड वर्क. मुलं सकाळी 7-8 वाजल्यापासून त्या लॅब्स 24 hours द लॅब्स आर ओपन. स्टुडंट्स कॅन सिट इनसाइड द लॅब्स, स्टे देअर, कोड करू शकतात. IIT IIIT सारखे कॅम्पस रेसिडेन्शियल असल्यामुळं त्यांचं ट्रॅव्हलिंग नसतं. दे स्टे ऑन कॅम्पस. दे स्पेंड मोस्ट ऑफ देअर टाईम ऑफ द डे, ऑलमोस्ट काही मुलं 16 तास, 17 तास, 18 तास लॅबमध्ये असतात.
फक्त झोपायलाच हॉस्टेलवर जातात. सो दिस इमर्शन प्रोग्राम्स मेक्स स्टुडंट्स जॉब रेडी, रादर एम्प्लॉयमेंट रेडी, स्किल ओरिएंटेड, work on recent relevant research problems and contribute to being employable and skill ready for future jobs. ग्रेट. तो शुक्ला सर, आप IIT BHU की तरफ से मतलब हाफ यू हैव एक्सपीरियंस दीज नेशनल एकेडमिक इमर्शन प्रोग्राम्स, आप क्या कहना चाहेंगे? What I would suggest that in Pune, the MIT WPU student came to us for a national academic immersion program ओके for 15 days. ओके And on the LinkedIn, they have written a lot of posts, very good labs, very good experience. Oh. So we have that kind of facility. We have world-class facility, laboratories, and residential requirement is also been fulfilled there. Also, in National Academic Immersion Program, what Sir has told, we give the hands-on experience in the laboratory, the research problems on where my students are PhD students or other students are working, other professors are working in this area. The student will get that opportunity to learn from them. माइक थोड़ा नजदीक. The student will get the opportunity to learn from them. So different types of problems and environment and laboratory and fulfilling their requirement of learning, as well as their something they have in mind, what will be this lab, what will be this lab. They all are there and they work there and they get lot of learning from there. So that is an AIP program at our place. वंडरफुल Thank you. वंडरफुल. सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की हा इमर्शन प्रोग्राम किती महत्त्वाचा आहे. म्हणजे आपण एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी जाणार आहे आणि तिथे काही एक वेगळा अनुभव घेणार आहे. जो कोर्स आपण शिकतो आहोत तो इंडस्ट्रीने डिझाईन केलेला आहे आणि आपल्याला डिग्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीची मिळते. असं हे एकंदरीत कॉम्बिनेशन आहे. याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आणखी एक राहिलेला आहे आणि त्याच्यासाठी मी परत इंडस्ट्रीकडे येतो आहे. इंटर्नशिप. आता हे इंटर्नशिप तुम्ही ऐकलं असेल की 6 महिने ते 1 वर्ष आता आहे. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ धिस इंटर्नशिप? ओके, फ्रॉम युअर पॉईंट ऑफ व्ह्यू, बोथ ऑफ यू मे प्लीज आन्सर इन शॉर्ट. आपल्याकडे आता 5 मिनिटं आहेत ना? येस. ते एक पोहण्याची स्पर्धा होती आणि एक मुलगा मस्त तयार होऊन आला, छान टोपी घातली, चष्मा घातला, ड्रेस घातला. काय येतं तर बॅकस्ट्रोक येतं, बटरफ्लाय येतं, सगळं येतं. ते म्हणले मग चला आता उडी मारा. नाही म्हणले पाण्यात नाही, आपण इथंच करून दाखवणार. तर अकॅडेमियाचा विषय असा आहे की तुम्ही कदाचित केला असेल, पण कस्टमरला काय अपेक्षित आहे, डेडलाईनचं प्रेशर आहे, पैसे आहेत ठराविक त्यासाठी, म्हणजे कॉस्ट, क्वालिटी आणि शेड्यूल या कन्स्ट्रेंटमध्ये कस्टमरला जे हवं आहे ते डिलिव्हर करताना असंख्य गोष्टी लागतात ज्या तंत्रज्ञानाच्या पलीकडच्या, तुमच्या टेक्निकल नॉलेजच्या पलीकडच्या असतात. हे तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत रेसिपी पाठ असणं आणि ती डिश करणं यातलं अंतर कळत नाही. त्यामुळं मला वाटतं कधीतरी स्वयंपाकघरात जायला पाहिजे, केवळ रेसिपीज पाठ नाही करायला पाहिजेत. इंटर्नशिप्स आर दी अपॉर्च्युनिटीज गिव्हन बाय इन्स्टिट्यूट्स टू यू सो दॅट यू कॅन प्रॅक्टिस, यू डू हँड्स ऑन. आणि ह्यात केलेलं ज्ञान खरं खूप कामाला येतं. म्हणजे मी शिकलेलं चुकीचं आहे असं म्हणत नाही आहे, पण करून पाहिलेलं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो शिकला आहे का जगला आहे? जो जगला आहे तो जास्त टिकणार आहे शिकला यापेक्षा. तर हा त्यातला मुख्य फरक आहे. थँक्यू. मंदार. माझ्या दृष्टीने इंटर्नशिप इज कॉन्फिडन्स बिल्डिंग, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपण शिकल्यानंतर ज्यावेळेला फेस करतो एखादी गोष्ट, कसं आहे मला माहिती असणे आणि ते माहिती असलेलं सांगता पण येणे, ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच लोकांचं असं असतं की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तदभाव होतं, माहिती आहे सगळं, मार्क्स पण 98% मार्क्स आहेत, पण त्याला बोलताच येत नाही कारण त्याला कॉन्फिडन्सच नाही आहे. आणि तो कॉन्फिडन्स गेन करायचा असेल तर पहिलं त्या एन्व्हायरमेंटमध्ये गेलं पाहिजे. तर माझं स्वतःचं एक्झाम्पल देतो की मी 2005 पासआउट झालो. तर मला अशाच एका मेंटरने सांगितलं होतं की आपण खूप आजकालची मुलं असे प्लॅटफॉर्म मिळत आहेत, पण त्यावेळेला असं होतं की गल्लीतले काका मामा ज्यांनी केलेलं आहे त्यांना भेटा आणि तेच सांगतील ते खरं आहे. त्यांनी सांगितलं की तू कंपनीमध्ये जा आणि सुट्टी तिकडे सॉरी फॉर दिस वर्ड बोंबलत फिरू नको. पण
तेव्हा मला कळलं की पुण्यात चालतो बरं का हा. मग असं झालं की मग करणार कसे. मग इंडस्ट्रीतल्या कुठल्या तरी मॅनेजरना भेटून त्यांच्या हातापाया पाडून त्यांच्याकडनं एक लेटर घेतलं, कॉलेजकडनं एक लेटर घेतलं आणि सुट्टीच्या वेळेला 1 महिना त्यांच्याकडे इंटर्नशिपला गेलो. तिथे गेल्यानंतर कळालं की वेळेत यायला लागतं.